प्रियजन हो, तुम्ही ठीक आहात का? तुम्ही आनंदी आहात का? आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? आज सकाळीही तुमच्या मनात आनंद आहे का? तुम्ही समाधानी आहात का? की मग घरी काही समस्या, दुःख किंवा त्रास आहे का? काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही विचारत आहात का की हे कसं ठीक होईल? पहा, प्रभू तुम्हाला इथिस्करांस पत्र अध्याय 5 वचन 21 मध्ये एक सल्ला देत आहेत. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. आधी आपल्याला शांती आणि आनंदात अडथळा येण्याची कारणं समजून घ्यावी लागतील. घरी कुणीतरी म्हणतो, मी तुझं ऐकणार नाही, आणि दुसरा म्हणतो, तुला माझं ऐकायलाच हवे. पती आणि पत्नीमध्ये समस्या निर्माण होते. आई वडील आणि मुलांमध्येही काही भांडण होतात. वडील म्हणतात, तुला माझं ऐकायलाच हवे, तुला फक्त तुझ्या आई वडिलांचंच ऐकायला हवे. जेव्हा मुले काही बोलतात तेव्हा आई वडील ऐकत नाहीत आणि म्हणतात की प्रभूंनी आई वडिलांचे ऐकायला सांगितले आहे. पती म्हणतो, बायबलनुसार पत्नी पतीचं ऐकावं, तुला फक्त आज्ञा पाळायची आहे आणि माझं ऐकायचं आहे. जेव्हा पत्नी काही सूचना देते तेव्हा पती ऐकण्यास नकार देतो. पतीला हवे असतं की त्याची पत्नी त्याचं ऐकावे. आई वडिलांना हवे असतं की त्यांची मूल त्यांचं ऐकावे. खरं तर असं व्हायलाच हवे. त्याचबरोबर शास्त्र असंही सांगतं की एकमेकांच्या अधीन राहा. म्हणून जेव्हा पत्नी एखादी चांगली सूचना देते तेव्हा पतीने ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. ती तुमची पत्नी आहे, तीच ती मदतनीस आहे जिला प्रभूंनी तुम्हाला दिला आहे. जेव्हा ती एखादी चांगली सूचना देते तेव्हा तुम्ही ती स्वीकारली पाहिजे. तुम्ही असं म्हणू नका, मी मानणार नाही, तुला माझं ऐकावंच लागेल, अशा वादांना जागा देऊ नका. काही मुलं सध्याच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी सांगू शकतात. पालक म्हणतात, तुला काहीच माहिती नाही. जसं प्रभूंनी आज्ञा दिली आहे तसं पालकांचं ऐका. मग पालकांनी मुलांनी सुचवलेल्या चांगल्या गोष्टी स्वीकारू नयेत का? तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. नेत्याने असं म्हणू नये, मी नेता आहे, जरी मी चुकीचा असलो तरी तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. जेव्हा चांगली सूचना देतात तेव्हा नेत्याने ती स्वीकारली पाहिजे आणि त्यावर अंमल केला पाहिजे. तेव्हाच नाती चांगली राहतील, प्रेम टिकून राहील आणि तिथे शांती व आशीर्वाद कायम राहतील. जर अहंकार आणि गर्व असेल, मी पती आहे, आम्ही पालक आहोत, मी नेता आहे, असं म्हणत असाल तर नात्यांवर परिणाम होईल. यामुळे आपली शांती आणि आनंद निघून जाईल. आपल्याला घरात राहावंसं वाटणार नाही, आपल्याला काम करावंसं वाटणार नाही. जर आपण एकमेकांप्रती आज्ञाधारक राहिलो तर अशा समस्या येणार नाहीत. शैतानांना प्रवेश करण्यासाठी कोणतीही जागा उरणार नाही. म्हणून म्हणा, प्रभू, आम्हाला एकमेकांप्रती समर्पित होण्याचं प्रेम दे. आम्ही तुझ्या वचनानुसार जगू इच्छितो, यासाठी स्वतःला समर्पित करा. हे एक महान आशीर्वाद ठरेल. प्रभूने मला नेतृत्वात ठेवले आहे. आपल्या सेवाकायेमध्येही अनेक नेते आहेत. जे लोक नेते नाहीत तेही सूचना देण्यासाठी पुढे येतात. जर ती सूचना परमेश्वराच्या इच्छेनुसार असेल तर मी ती स्वीकारतो आणि ती करण्यासाठी कटिबद्ध राहतो. पण जर मी म्हणालो की मी नेता आहे, मी तुझं ऐकू शकत नाही, तर याचा अर्थ मी गर्विष्ठ आणि अहंकारी आहे. मग गोष्टींवर परिणाम होईल. आपल्याला नम्र व्हायला हवं. आपल्याला एकमेकांप्रती समर्पित राहून आज्ञाधारक राहायला हवं. तेव्हाच आपलं जीवन चांगलं होईल. आपण आपल्या शेजारी आणि कार्यस्थळी आनंदी राहू शकतो. तुम्ही स्वतःला समर्पित कराल का? दुसऱ्या व्यक्तीचा चांगला सल्ला स्वीकारण्याऐवजी तुम्ही वाद घातला. पहा, यामुळे किती समस्या निर्माण झाल्या. तुम्ही तुमच्या पत्नीचा सल्ला ऐकला नाही तर त्याचा तुमच्यावर किती परिणाम झाला. अहंकाराला जागा न देता एकमेकांप्रती समर्पित राहून आज्ञाधारक राहण्याचा संकल्प करा. प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू, मी एकमेकांप्रती आज्ञाधारक राहण्याच्या या वचनाला स्वीकारतो. मला इतरांचा सल्ला स्वीकारण्याचं हृदय द्या. आम्हाला एकमेकांप्रती आज्ञाधारक राहण्यासाठी आणि आनंद व शांतीने जगण्यासाठी कृपा द्या. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा.
दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.